नमस्कार. आश्चर्यरत्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आदर्श राज्याचा सिद्धांत याचा भाग 2 आज आपण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की समाज आणि राज्य याबद्दल डॉक्टर बाबासाहेबांचं काय मत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की व्यक्ती आणि राज्य तसेच लोकशाही आणि राज्य याबद्दल डॉक्टर बाबासाहेबांचे काय मत आहे. डॉक्टर बाबासाहेब राज्याचे स्थायित्व मान्य करतात. ते म्हणतात की जोपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर मानवी समाज आहे तोपर्यंत राज्य हे राहणारच. The state will continue to exist as long as individuals, groups or societies exist. Each play an important role in establishing good relations between man and man society and societies. Communal deadlock and way to solve it. राज्य हे मानवी संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे असे ते म्हणतात. काही मानव अधिकार स्वाभाविक आहेत आणि ते व्यक्तीमध्येच समाविष्ट आहेत. त्यांना व्यक्तीपासून अलग करता येत नाही. राज्याचे कार्य केवळ अन्याय व अत्याचाराला दूर करणे आहे की ज्यामुळे सार्वजनिक हित साधले जाईल. राज्याचे कार्य व्यक्तीचे कल्याण साधणे आहे. त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करणे आहे. राज्याने प्रत्येक नागरिकाला त्याच्या सवलती निर्माण करून द्याव्यात की ज्यामुळे व्यक्ती आपला विकास स्वतः करू शकतील. ते म्हणतात की कोणत्याही राज्याने व्यक्तीच्या मौलिक अधिकारांचे हरण करू नये, कारण काही मानव अधिकार असे आहेत की त्याशिवाय कल्याणकारी समाजाची स्थापना होऊच शकत नाही. कोणत्याही सरकारी किंवा बिनसरकारी क्षेत्रात जाती, लिंग व धर्मासंबंधी कोणताही भेदभाव होता कामा नये. व्यवस्थित संघटनेशिवाय व्यवस्थित समाज होऊ शकत नाही. मौलिक अधिकारांशिवाय मनुष्य आपल्या अडीअडचणी आणि सुखदुःखाचे प्रश्न सरकारसमोर मांडू शकत नाही. ऐच्छिक स्वातंत्र्यामुळेच सर्व व्यक्ती आपल्या स्वतंत्र व सुप्त इच्छा व्यक्त करू शकतील व लोकशाही पद्धतीला यशस्वी बनवू शकतील असं डॉक्टर बाबासाहेब स्टेट अँड मायनॉरिटी या ग्रंथाच्या पान नंबर 11 व 12 वर म्हणतात. लोकशाहीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की डेमोक्रेसी इज अ मोड ऑफ असोसिएटेड लिव्हिंग. द रूट्स ऑफ डेमोक्रेसी आर to be searched in social relationship in terms of the associated life between the people who forms the society. Annihilation of caste या ग्रंथाच्या पान नंबर 37 ते 40 या भागात डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की लोकशाही मानव जीवनाचे एक संघटित स्वरूप आहे. लोकशाहीची सूत्रे मानवाच्या सामाजिक जीवन संबंधांमध्ये गुरफटलेली असतात. विधी नियमांच्या दृष्टीत सर्व लोक समान असले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला स्वविकास करून घेण्याची समान संधी मिळाली पाहिजे. समानता आणि एकात्वाच्या भावनेला बळकट बनविणे लोकशाहीचे मूलभूत ध्येय आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की सर्वच मनुष्यांना जिवंत राहण्यासाठी काहीतरी संघर्ष करावा लागतो. मनुष्यात जन्मतःच असमानता आहे. हा संघर्ष पशु, वनस्पती इत्यादी भौतिक वस्तूंमध्ये देखील होत असतो. यामध्ये तेच लोक जिवंत राहू शकतात की जे परिस्थितींना अनुकूल बनवितात. जर हा सिद्धांत मान्य केला तर ते सर्व दुर्बल लोक परिस्थितीसमोर पराजित ठरतील. पण काय या दुर्बल लोकात इतर बौद्धिक गुण राहणार नाहीत? या प्रश्नांचे उत्तर त्यांना समाधानकारक मिळाले नाही, म्हणून त्यांनी लोकशाही जीवनाला समानतेशी बद्ध केले आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की समाजात केवळ योग्य मानवच राहून चालत नाही, तर उत्तम मानवांची देखील गरज आहे. समानतेचा सिद्धांत उत्तम मानवांना देखील संरक्षण देतो, मग ते शारीरिक सामर्थ्याने हीन का असेनात. एनहायलेशन ऑफ कास्ट या ग्रंथाच्या पान नंबर 75 वर डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की या जगामध्ये कोणतीही वस्तू स्थायी नाही. प्रत्येक वस्तू ही परिवर्तनशील आहे. व्यक्ती आणि सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून येणे एक जीवन नियम होय. दॅट एव्हरीथिंग इज चेंजिंग. दॅट चेंज इज द लॉ ऑफ लाईफ फॉर इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल ॲज फॉर सोसायटी. ते म्हणतात प्रत्येक वस्तू नाशवंत आहे आणि मानवी इतिहासात अशी कोणतीही वस्तू नाही की जी स्थायी आहे.
प्रत्यक्ष सत्य देखील स्थायी नाही, ते देखील वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत जाते. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की कोणतेही सत्य निरपेक्ष सत्य होऊ शकत नाही. कोणतीही व्यक्ती असे ठामपणे सांगू शकत नाही की ती प्रत्येक वस्तूचा ज्ञाता आहे किंवा तीच विधिनियम निर्माण करून समाजाची सत्य व्यवस्था पाहू शकते. लोकशाही पद्धतीत नैतिक क्षेत्रात अंतिम सत्याचे अभिवचन देऊ शकत नाही. कोणतीही व्यक्ती नियमबाध्यतेच्या नावाखाली अमुक एका विचाराने बांधल्या जाऊ शकत नाही. लोकशाही नियमबाध्यतेपेक्षा कितीतरी पटीने सामाजिक जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. कारण विचारांमध्ये कधीही अंतिम सत्याचे निर्धारण घडून येऊ शकत नाही. लोकशाहीचा आधार बुद्धिवाद आणि व्यावहारिकता असला पाहिजे. पुढे याच ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की लोकशाही हे व्यक्तीचे मूळ आहे. व्यक्ती स्वतः एक साध्य आहे. तिचे काही अधिकार आहेत, ते तिच्यापासून अलग करता येत नाही. या अधिकारांना संविधानाचे अंग बनविले पाहिजे. राज्याने या अधिकाराचे निष्ठापूर्वक संरक्षण करीत असले पाहिजे. फासीवाद राष्ट्र, राज्य, जाती आणि साम्राज्याचा पुरस्कर्ता आहे, तर साम्यवाद वर्ग हिंसेचा पुरस्कर्ता आहे. परंतु लोकशाहीचा आधार व्यक्ती आहे. लोकशाही जीवन पद्धतीचा आधार मानव जीवन स्वातंत्र्य आणि आनंदाचे अनुसरण आहे. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्राण होय. त्याला लोकशाहीपासून अलग काढताच येऊ शकत नाही. एनहायलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की लोकशाही आदर्श समाजाशिवाय शक्य होऊ शकत नाही. ते म्हणतात, माझा आदर्श समाज तोच आहे की ज्यामध्ये गतिशीलता आणि स्वच्छंदता आहे, ज्यामध्ये विचार विनिमय अगदी सहज रीतीने घडवून येतो, जेथे सर्वांच्या हिताचे संरक्षण केले जाते, जेथे अनावश्यक दडपण आणि मुस्कटदाबी होत नाही, जेथे लोक परस्पर मिळून मिसळून राहतात, जेथे सामाजिक सामंजस्याचे साम्राज्य आहे, तोच माझा आदर्श समाज होय, असे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात. ते म्हणतात की लोकशाही केवळ सरकारचेच रूप नसून ती मुख्यतः संघटित रूपाने राहण्याची एक पद्धती होय. हा एक मिळून मिसळून राहण्याचा अनुभव आहे. समाजात राहणाऱ्या लोकांविषयी आवश्यक रूपाने मान सन्मान राखण्याची जीवनशैली होय. सामाजिकता आणि नैतिकत्व हेच मुख्यतः लोकशाहीचे आधार आहेत. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की अराजकता आणि हुकुमशाही यामध्ये स्वातंत्र्याची गळचेपी होते. सामाजिक एकता तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा योग्य व्यक्तीचे संरक्षण, नैतिकतेचे सामान्य नियम आणि व्यक्तीच्या प्रगतीकरिता भरपूर साधने असतात. डॉक्टर बाबासाहेब लोकशाहीला बहुमताद्वारे प्रमाणित सत्यावर चालवू इच्छितात. पण ते असेही म्हणतात की बहुमताद्वारे शासित राज्य नेहमीच संपूर्ण समाजाच्या कल्याणाकरिता काय करेल याची हमी देता येत नाही. बहुमताचं राज्य अत्याचार व अन्यायाचे साधन देखील बनू शकते. यासाठी ते अल्पसंख्याकांचे संरक्षण करू इच्छितात. म्हणून ते म्हणतात की संविधानात असे नियम असावेत की ज्याद्वारे अल्पसंख्य लोकांना संरक्षण मिळेल. बहुमताबरोबरच अल्पमतांचेही ध्यान ठेवणे आवश्यक आहे. तेव्हाच गणतंत्रात्मक सरकार यशस्वी होऊ शकेल, असं डॉक्टर बाबासाहेब लिंग्विस्टिक स्टेट या ग्रंथात म्हणतात. व्यक्ती आणि राज्य तसेच लोकशाही आणि राज्य याबद्दल डॉक्टर बाबासाहेबांचे काय मत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले. आदर्श राज्याचा सिद्धांत याचा भाग 3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.